नमस्कार, इंडियन तडका रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये झटकीपट तयार होणारी चकली करणार आहोत। विशेष म्हणजे ही चकली बिलकुल तेलकट होत नाहीये। घरातील अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही चकली तयार होते। एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने ही चकली नक्की ट्राय करा। इथे मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे। मी ह्याच कपाने साहित्य मोजून घेणार आहे। तुम्ही ह्या कपाच्या ठिकाणी एखादी घरातील वाटी घेतली तरी चालेल। इथे मी ह्या कपाचा वापर करून 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। ज्या रव्याचा आपण शिरा करतो तो रवा इथे घेतलेला आहे। त्याच कपाने मी 2 कप तांदळाचे पीठ हे घेतलेले आहे। आता या कढईमध्ये मी पाणी उकळून घेणार आहे। 1 कप रव्यासाठी इथे आपण 2 कप पाण्याचा वापर करत आहोत। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत। इथे मी 1.5 टीस्पून मीठ घेतलेले आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 2 टीस्पून पांढरे तीळ ऍड करून घेत आहोत। 2 टेबलस्पून बटरही ऍड करून घेतलेले आहे। आता आपण हे बटर व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत। बटर छान मेल्ट झालेले आहे। ह्यामध्ये आता आपण रवा ऍड करून घेणार आहोत। एका हाताने आपण छान हे ढवळून घ्यायचे आहे व दुसऱ्या हाताने ह्यामध्ये आपण रवा ऍड करून घेणार आहोत। असे केल्यामुळे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत व रवा एकसारखा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। रवा ऍड करून घेतल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। रवा इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। रवा छान मिक्स झाल्यानंतर इथे मी 1 टीस्पून लाल मिरची पावडर ऍड करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तिखट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धी करत 2 वेळेस तांदळाची पिठी रव्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। हा रवा व तांदूळ आपण व्यवस्थित घोटून घ्यायचे आहे। हे दोन्ही पिठे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण 1 टीस्पून ओवा ऍड करून घेणार आहोत। ओवा ऍड करून घेतल्यानंतर हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे व त्यानंतर ह्यावरती आपण झाकण लावून हे पीठ 5 मिनिटासाठी छान वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर ही उकड आपण ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत व नॉर्मल पाण्याचा हात लावून ही उकड आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत। पाण्याचा हात लावून सुरुवातीला छोटे छोटे गोळे करून हे पीठ आपण साईडला ठेवून देणार आहोत। हे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सर्व गोळे आपण एकत्रित करून व्यवस्थित एक पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत व हे पीठ आपण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे ही चकली बनवताना बिलकुल तुटत नाही व तेलामध्ये सोडल्यानंतर ही चकली बिलकुल सुटणार नाही व खूप छान अशा चकल्या तयार होतात। इथे मी चकली बनवण्यासाठी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे। ह्या सोऱ्याला आपण आतल्या बाजूनी तेल लावून घेणार आहोत व त्यामध्ये चकलीची आपण चकतीही टाकून देणार आहोत। चकली ठेवताना खरबरीत बाजू खालच्या बाजूनी ठेवायची आहे। इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे व हा पिठाचा गोळा एकसारखा राऊंड शेप मध्ये तयार करून घेतलेला आहे। असा गोळा तयार करून घेतल्यामुळे चकली पाडताना बिलकुल तुटत नाही व चकली व्यवस्थित एकसारखी अशी तयार होते। इथे चकली मी ताटामध्ये पाडून घेत आहे। चकली पाडत असताना पहिला वेढा गोल करायचा व बाकीचे वेढे चकलीच्या जवळून घ्यायचे। असे केल्यामुळे चकली व्यवस्थित राऊंड शेप मध्ये तयार होते व त्यामध्ये सोडल्यानंतर ही चकली विरघळत नाही तर आहे अशी ही चकली व्यवस्थित राहते। चकली तळण्यासाठी तेल इथे मी मीडियम गरम करून घेतलेले आहे। तेल जर मीडियम गरम असेल तर चकली ही व्यवस्थित तळली जाते। इथे तुम्ही बघू शकता मी एक चकलीचा तुकडा तेलामध्ये सोडलेला आहे। चकलीचा तुकडा टाकल्याबरोबरच तो पटकन वरती आलेला आहे, म्हणजेच आपले तेल मीडियम गरम झालेले आहे। त्यातच आता आपण एक करत चकल्या ऍड करून घेणार आहोत। चकली तळताना इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत। चकली तळताना कढई शक्यतो पसरटच असावी। कढई जर पसरट असेल तर चकल्या व्यवस्थित तळल्या जातात व कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतात तेवढ्याच आपण ह्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। चकली भाजताना इथे आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत। मीडियम गॅसवरतीच ह्या चकल्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम जर हाय असेल तर चकलीला पटकन कलर येतो व चकली आतल्या बाजूनी पूर्णपणे कच्ची राहते व 1 तासभरातच ही चकली पटकन नरम होते। तर त्यासाठी इथे आपण गॅसची फ्लेम सर्व चकल्या तळेपर्यंत मीडियमच ठेवणार आहोत। चकली तळण्यासाठी मला 4 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता चकलीतले बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत, म्हणजेच ही चकली आपली व्यवस्थित अशी तळून तयार झालेली आहे। ही चकली आता आपण एका झाऱ्यामध्ये घेऊन ह्यातले तेल पूर्णपणे आपण निथळून काढणार आहोत। इथे आपल्या सर्व चकल्या छान अशा एकसारख्या तळून झालेल्या आहेत। अशाच आपण सर्व बाकीच्या चकल्याही तळून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।